लोकसभेचे इलेक्शन लागल्यामुळं आपण जे काल फॉर्म भरायचा होता त्याच्यामध्ये जे काही सावळा गोंधळ झाला ते तुम्ही सर्व सोलापूरकरांनी बघितलंय। आज सोलापूर शहरातील सर्व प्रमुख नेत्यांनी एकत्रित येऊन सर्व पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बोलून खासदार प्रणितीताई शिंदे असतील, शिवसेनेचे सचिव संजयजी मोरे साहेब असतील, माकपचे आडम मास्तर साहेब असतील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते यांच्या सगळ्या नेत्यांशी चर्चा करून आपण महाराष्ट्र मुख्य निवडणूक अधिकारी आयुक्त यांच्याकडे पिटिशन दाखल करण्याकरता अर्ज केलेला आहे। त्याची कॉपी देण्याकरता आम्ही महानगरपालिकेच्या आयुक्तांना आलो होतो। तुम्ही बघितलंय काल जे काय प्रकार सोलापुरात झालेला आहे, 3:18 या खिडकीतून कागदपत्र दिलेत असं लेखी एका 4 नंबर मरोड म्हणून जे काही अधिकारी आहेत त्यांनी आरोनी सांगितलंय की खिडकीतून कागदपत्र दिलेले आहेत, पण ते कागदपत्र काय आहेत हे आम्हाला आता नीट सांगता येत नाही। एकीकडे तुम्ही सांगता की 3 नंतर काही स्वीकारलं जाणार नाही, पण ऑन रेकॉर्ड त्यांनी सांगितलंय की काहीतरी खिडकीतनं आलं, पण ते कागदपत्र बी फॉर्म होतेच का हे मला सांगता येणार नाही। म्हणजे कसलं काय पद्धतीनं सोलापूर महानगरपालिकेमध्ये जे इलेक्शन आहे ही अशा पद्धतीने जर चालणार असेल तर माझी विनंती आहे इलेक्शनच घेऊ नका। तुमच्या चमच्यांना डायरेक्ट तिकीट आहे, निवड लिहून आले म्हणून डिक्लेअर तरी करून टाका। ही लोकशाहीची हत्या होणार आहे का काय अशा पद्धतीचा कारभार चालू आहे। या सोलापूर शहराचा विकास करण्याकरता युवक रात्र दिवस काम करतात, त्यांना या महापालिकेत काम करण्याची संधी मिळावी यासाठी सर्वच पक्षाचे अजून कित्येक लोक आहेत की या प्रक्रियेत या सगळ्या गोष्टींमुळे पडत नाहीत की कुठेतरी आम्ही या प्रक्रियेत असं चाललं असेल तर टिकणार नाही। मग आपण आयुक्तांना आम्ही आता हेच निवेदन केलं की आपण या निवडणूक प्रक्रियेमध्ये जे काही सीसीटीव्ही फुटेज आहेत ते आम्हाला मिळावेत, त्याचे सुद्धा आम्हाला उत्तर दिले जात नाहीत। आम्ही सांगितलं की 4 नंबर आणि 5 नंबर मध्ये पूर्ण रेकॉर्डिंग आम्हाला द्या, लेखी पत्र देऊन सुद्धा त्यांनी आम्हाला रेकॉर्डिंग देत नाहीत। रेकॉर्डिंग मध्ये जर छेडछाड झालेलीच आहे, पण मान्य केलेल्या कागदात सुद्धा त्यांनी कोणतीही कारवाई करायला तयार नाही। आज आम्ही मुख्य सचिवांकडे असीमजी सर्वदे साहेब जे तुम्हाला माहित आहे की खूप मोठे नामवंत वकील आहे यांच्या माध्यमातून पिटिशन दाखल केलेलं आहे महाराष्ट्र राज्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे। आज आम्हाला निर्णय अपेक्षित आहे की अशा पद्धतीनं जे काही कारभार झालाय याच्यावर थांबवून जे 2 नंबर आणि 4 नंबर मध्ये जे उमेदवार होते, तुम्हाला त्याचं उदाहरण देतो। आता सांगितलं जाते की त्या उमेदवारांनीच बी फॉर्म सोबत घेऊन आले होते। जर बी फॉर्म सोबत घेऊन आले होते काल तारीख होती 30, 29 तारखेला काही भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केलाय। मला सांगा जर 29 तारखेला तुम्ही बी फॉर्म दिलेलं जे त्रुटीपत्र असतंय, म्हणजे तुमच्याकडे कोणती कागदपत्र आहेत आणि कोणती नाही, त्या त्रुटीपत्रामध्ये त्यांना सांगितलं की तुमच्या ह्याला जोडपत्र जोडलेलं नाही हे असं नाही म्हणलेलं आहे, आणि आता त्या कागदात असं सांगतायत गोल केलंय आणि पुढं आहे म्हणून सांगताय। काल तुम्ही बघितलं असेल माझ्याकडे एक व्हिडिओ आहे, हे मुकेश ती व्हिडिओ काढ रे, ते टायमिंगचा मुकेश नाही त्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाखवतो की मी आज जाताना त्या आपण जेव्हा बसलो होतो ना ते डॉक्युमेंट दाखवण्याकरता कशा पद्धतीने धावपळ झाली त्याचे व्हिडिओ आहेत। जे बुक आहेत ते बुक सगळे कोरे होते, नंबर वाईज आहेत, त्या ठिकाणी कुठलाही फॉर्म भरलेला नाही। जे ठिकाणी आमचे डिव्हिडंड जे तरी तिथे दप्तर ठेवलेलं आहे इन्व्हर्ट, त्या ठिकाणी कुणाच्याही उमेदवार त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने भरले नाही। आज खासदार प्रणिती शिंदे यांनी जे वकील दिलेले आहेत असीमजी सर्वदे, त्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार नोंदवली, त्याची प्रत ह्या ठिकाणी आम्ही सर्व पक्ष मिळून आता महानगरपालिकेच्या आयुक्ताला दिलेली आहे। निगल या ठिकाणी नोटीस असीमजी सर्वदे यांनी आम्हाला आता सांगितलं की सगळ्या पत्रकार आणि आयुक्ताला हे देऊन टाका। त्यामुळे आम्ही सर्व पक्षाचे या ठिकाणी कम्युनिस्ट असेल, एकनाथजी शिंदे साहेबांचा असेल, राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, गेल्या 2 दिवस झाला आम्हाला कोणाला झोप नाही। रात्री 3 वाजेपर्यंत आमचे लोक त्या ठिकाणी उभारलेले होते। नोटीस मध्ये काय सांगितलंय? निवडणूक थांबवण्याची मागणी आहे आणि यांचे बी फॉर्म मिळालेले नाहीत, यांची केवळ सत्ता आहे। मुख्यमंत्री देखील या ठिकाणी फोन करतायत। साध्या म्हणजे निवडणूक जे सुयत
अशा लोकांना मुख्यमंत्रीचे फोन येणार आहेत आमचे फॉर्म हात घ्या म्हणून. हे महाराष्ट्राला काळिंब आहे. तुमच्या दोन्ही तिन्ही आमदारच्या भांडणामध्ये त्यांची लिस्ट आली नाही. ते लिस्ट जी उशिरा या ठिकाणी आले आणि आम्ही ज्या बापून मी त्या बूथवर ज्या 4 आणि 2 जे सेंटर आहे त्या ठिकाणी 3:07 ते आल्यामुळं तिथले दरवाजे बंद होते. बंद असल्यामुळं तिथं बी फॉर्म दिला गेला नाही. जवळजवळ 32 लोकांचा बी फॉर्म दिला नाही. नाही, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. काल तुम्ही सगळ्यांनी लाईव्ह होता. तुमच्याकडे एक माझ्याकडे शूटिंग आहे. या शूटिंग मध्ये मी त्यांच्या असलेल्या कागदपत्र तपासलेत. त्याच्या मस्टर मध्ये पद्माकर नाना काळे यांच्या नावासमोर स्पष्ट सांगितलं होतं की त्यांना जोडपत्र जोडलेलं नाही. हा पुरावा कालच्या शूटिंग मध्ये लाईव्ह मधला तुमच्या सगळ्यांच्या रेकॉर्डिंग मध्ये आहे. असं असताना आता ते निवडणूक अधिकारी म्हणतात त्यांनी जोडलेलं आहे. तुम्ही तुमच्या एका कागदामध्ये तुमच्या मस्टरमध्ये सांगतात की ते जोडलेलं नाही, कारण का ते 29 तारखेला घडलं होतं. त्यांनी नामनिर्देशन पत्र 29 तारखेला दाखल केलंय आणि आता जर ते म्हणत असतील की ते उमेदवारांनी दाखल केलंय तर तुम्ही त्या दिवशी का सांगितलं नाही त्यांना 29 तारखेला की त्यांच्या यादीमध्ये नामनिर्देशन पत्रासोबत बी फॉर्म जोडलेला होता, त्यांचा बी फॉर्म जोडलेला नव्हता. असा प्रत्येक उमेदवाराच्या बाबतीत ही घटना घडलेली आहे. माझा सर बोला सर.